हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज सकाळी पहिल्यांदा सगळे देव जे आहेत तर ते स्वच्छ करायचे आहेत, कारण की आमच्याकडे भावकीत म्हणजे माझे सख्खे चुलत सासरे आजी सासरे जे आहेत तर त्यांची डेथ झालेली, त्यामुळं 10व्यापर्यंत काही पूजापाठ करता येत नाही म्हणून इतके दिवस पूजा केली नव्हती. तर आज मी म्हटलं पहिल्यांदा हे काम करूया. तर लवकरच सगळे आंघोळ वगैरे उरकलेली आणि आमच्याकडे मोठी गणपतीची पंचधातूची मूर्ती आहे तर ती क्लीन करायची आणि देवसुद्धा घेतले. तर हे जे बाकीचे देव असतात तर ते मी त्यांना फ्रेम करून घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा हे काम पूर्ण करून घेते. तर रुद्र थोडा आज सकाळपासून चिडचिडच करतो आहे म्हणून मग मी त्यालाच घेतलं. पितांबरी थोडीशी काढून घेतली आणि रुद्राला घेतलं आणि त्याच्यासोबत देवपूजा करून घेते. रुद्रला पिण्यासाठी पाणी आणलं होतं. पाणी तर अजिबात प्यायला नाही, पण असं सांडवून असं सारवत बसलाय. रुद्र तू काय करतोयस रे? पाणी प्यायचं असतं, पिलं तर नाही, सांडवून ठेवलं. खूप जबरदस्तीने पाजलं तरी पाणी प्यायला मागत नाही हा. आणि आता बसलाय खेळत पाण्यात. उठ तिथून, चल, तुझी पॅन्ट भिजली बघ. रुद्र, मम्माची साडी, मम्माची साडी. हो घे, ते काढून देऊ तुला, सगळं काढून देऊ. देते देते दे. 2 मिनिटं थांब, 2 मिनिटं थांब. तुला बघ काय दाखवते बघ, माझ्याकडे काय आहे बघ. बघ माझ्याकडे काय आहे बघ. साडी साडी, अजून खूप साऱ्या साड्या. मी साड्या काढलेल्या आहेत. आता वेगवेगळे सण वगैरे येतील तर म्हटलं साड्या बघूया कोणते ब्लाऊज येत आहेत कोणते नाही येत आहेत. पण रुद्राने त्याला हँगर्स पाहिजे, त्याच्यासाठी त्याचं चिडचिड चालू आहे. ही ग्रे कलरची साडी, कॉटनची साडी दिवाळीसाठी घेतली होती मी 2 वर्षापूर्वी. आणि ही सगळ्यात स्पेशल साडी आहे. ही रुद्राच्या वेळेस मी आता डोहाळे जेवणासाठी घातली होती. मला असाच बॉटल ग्रीन कलर पाहिजे होता, खूप सुंदर कलर आहे याचा. तर ही आहे माझी डोहाळे जेवणाची साडी. आणि रुद्र जेव्हा राहिला होता त्यावेळेस ह्यांनी ही साडी मला गिफ्ट केली होती. खूप सुंदर वाटते ही साडी, म्हणजे कॉटन आहे, छान व्यवस्थित नेसलं तर छान वाटते. ही एका माझ्या मावस भावाच्या लग्नात मध्ये आली होती. एकदम सिंपल साडी आहे पण ती नेसल्यावरती तिचा लुक खूप छान येतो. हे बघ किती सगळे तुला, किती सगळे हँगर तुला देऊ. ह्या मला डोहाळे जेवणामध्ये ही माझ्या जावेने घेतली होती. आणि ही डोहाळे जेवणामध्ये नंदीने आणली होती. तर ही एक माझ्या म्हणजे चुलत भावाने दिली होती, गिफ्ट केली होती. आणि ही माझ्या बहिणीची साडी आहे. ती बँगलोरला होती त्यावेळेस तिने स्वतःसाठी घेतलेली कुठल्या तरी साडी ऑफिस मधल्या फंक्शनसाठी. तर तिचं अजून काही लग्न झालेलं नाहीये तर ती ही साडी मला दिली आहे. कलर खूप छान आहे, म्हणजे तिकडे तिने एक माझ्यासाठी तिकडून आणलेली साडी, तिचाही कलर इतका छान आहे.
पण ज्यावेळेस तिचं मी ब्लाऊज शिवलं त्या टेलरने ब्लाऊज मी त्याला बोटनेक सांगितलं होता, तर त्याने पूर्णपणे त्याचं बोटनेकचं पूर्ण ब्लाऊज असं विचित्र करून ठेवलं. म्हणजे इतकं सुंदर ब्लाऊज आहे ते, कपडा आणि कलर इतका सुंदर आहे त्या साडीचा, पण सगळं बिघडवून ठेवलंय. ब्लाऊज व्यवस्थित नाही झालं तर ती किती सुंदर साडी असली तरी त्याचा म्हणजे आपल्याला नेसण्याची इच्छा नाही होत. तर याच्यामध्ये मी काही साड्या भरून ठेवलेल्या आहेत, त्या माझ्या आधीच्या साड्यात. म्हणजे मी जेव्हा शाळेत काम करायचे तेव्हा सुद्धा काही बऱ्याचशा साड्या मी घेतल्या होत्या, तर त्या पण भरपूर झालेल्या. ही मी लग्नानंतर पहिल्या वर्षी घेतलेली, त्यावेळेस ह्या पॅरेट ग्रीन कलरचा फॅशन चालू होते. आणि ही साडी जी आहे ती मी स्कूल फंक्शनसाठी घेतली होती. आमच्या स्कूलमध्ये गॅदरिंग होतं, त्यासाठी स्कूलमध्ये वर्क करत होते तेव्हा. याचं हे त्यावेळेस असं आपल्याला ह्या अशा साड्या घ्याव्याशा वाटायच्या. त्याचे काठ एवढे जड आहेत ना की साडी अशी खाली लोळायला लागते. रुद्र तू पडशील तिकडून, थांब. नो नो नो, ऐकत नाही हा, अजिबात ऐकत नाही. उतरला खाली, रुद्र उतरला. तर त्याला जेव्हापासून असं खाली वर्क करता यायला लागलं ना, सारखा उतरत राहतो. अशा काही स्पेशल चांगल्या साड्या आहेत असं नाहीये, पण ह्या साड्या ज्या आहेत तर त्या म्हणजे आता सणवार येतील त्याच्यामुळे म्हटलं बघूया कोणते ब्लाऊज येत आहेत की नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा माझ्यासाठी ब्लाऊजचाच असतो. तर जे पहिले सुंदर साड्या होत्या त्यांचे ब्लाऊज तर आता मला येतच नाहीये, तर त्यामुळे साड्याही नेसणं होत नाही. आणि साडी आजकाल असं झालं की पहिले मी स्कूलमध्ये काम करायचे तेव्हा तिथे कंपल्सरी साडी होती, तर एक ती साडीची सवय लागलेली की मी साडीमध्ये व्यवस्थित सगळं कामही करू शकेल. ही माझी साखरपुड्याची साडी आहे. ही माझी साखरपुड्याची साडी तुला माहितीये का? आणि हा माझा लग्नातला शालू आहे, तर त्यालाही असंच कोंबून ठेवलंय, कारण कबर्ड मध्ये जागा नाही पुरत आहे. थोडस ह्या साड्यांना पण थोडस सिल्कच्या साड्यात ना यांना थोडीशी हवा द्यायला लागते. बघूया आता ह्या साईडला तर आमच्याकडे ऊन तर येत नाहीये, आणि आता अजून पावसाचे दिवस चालले तर थोड्या दिवसांनी करावं लागेल हे काम. रुद्र आपण ह्या साड्या ठेवून द्यायच्या, कळलं का? दे आपण त्याच्यात ठेवू, याच्यात ठेवू, मी साडी ठेवू. हा आपण याच्यात ठेवूया या साडी कव्हर मध्ये. हा हे साडी कव्हर मी साध्या बाजारातूनच आणले होते. साडी कव्हर मध्ये ठेवल्यामुळे ऍटलीस्ट धूळ तरी साड्यांना बसत नाही, बाकीचं काही प्रॉब्लेम नाही. हा बाटलीचं झाकण कुठे? हॉलमध्ये ठेवलेस वाटतं तू. झाकण कुठे? हे घे, हे लाव. तर याचं पण असंच झालेलं आहे, काठाकडची बाजू एवढी गेली झाली ना, ती साडी अँगरला आपण बसवू शकत नाही. अँगरला बसवली की ते सगळं अशी लोंबल्यासारखं होते. आता ह्या अशा हेवी साड्या नेसणं पण काही इच्छा होत नाही. अशाच कपाटाची शोभा बनून राहतात साड्या. रुद्र पाणी सांडलं सगळं, टोटल सगळं पाणी सांडलं वाटलीतलं. नाही कामं चांगली जमायला लागली, पाणी सांडवणं, हो की नाही? पाणी सांडवतो, पुन्हा त्यात खेळत बसतो आणि मग घसरतो, मग रडायचं. मला दाखवते तो कसा लपतोय. रुद्र कुठे लपला? रुद्र कुठे गेला? अरे 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 रुद्र कुठे लपला? मला दिसतच नाही. चला साड्या ठेवूया. हे साड्यांचं करत होते तेव्हाच रुद्रने खाली पाण्याच्या बाटलीचं झाकण त्याने स्वतःच काढलं होतं. तर ती पाण्याची बाटली त्याने सांडवली, पूर्ण पाणी झालेलं. ते पहिले पुसले. काय देऊ? हो देते. तुझं घेऊन ये. साचं कुठे? तुझे मशीन घेऊन ये जा. तू घेऊन ये सा.
या कप्प्यामध्ये साड्या ठेवल्यात। रुद्राच्या पप्पांच्या कपड्यांना थोडीशी जागा दिलेली आहे। अख्ख्या कपाट्यामध्ये रुद्राच्या पप्पांना खूप कमी जागा आहे। आपण हे घेऊया, चल घेऊया। स्टार कुठे रुद्राच्या ब्लँकेटवर? स्टार, ओ वाव, स्टार आहे का रुद्राच्या ब्लँकेटवर? मम्मीची साडी आहे ही, मम्मीची साडी। आता आपण जेव्हा सण येणार ना आता तेव्हा मम्मी साडी नेसणार। तेव्हा त्याच्यात पण साड्या आहेत का रुद्र? याच्यात पण साड्या आहेत का बघू आपण, चल। याच्यामध्ये पण साडी आहे का? हे बघ इकडे, इकडे याच्यात बघूया साडी। बघ इकडे मागे पडशी। ही मी पहिल्या संक्रांतीला साडी घेतली होती। ही साडी माझी एक बालपणीची मैत्रीण आहे, तिने माझ्या बर्थडे साठी गिफ्ट आणलेली। आम्ही खूप वर्षानंतर भेटलो, अक्षरशः 8वीला आम्ही वेगळे झाले होतो। त्यानंतर तिने लॉकडाऊन मध्ये मला फेसबुक वरती शोधलं। तिचं ऍक्च्युली नावात बदल झालेला, त्यामुळे मी काही तिचं ओळखू शकले नाही। लग्नाचं नाव आणि सरनेम नावही बदललेलं, त्यामुळे कसं ओळखणार असा प्रॉब्लेम झालेला। ही पेशवाई आहे, तिला मी व्यवस्थित ठेवलं नाहीये। बघूया, हिला ड्राय क्लीन करून आणते आणि त्यानंतर मग तिला व्यवस्थित ठेवते। हिचं ब्लाऊज तर मला आता अजिबात येत नाहीये, तर ह्याच्यासाठी काहीतरी ब्लाऊज करायला। हा कलर मला तेव्हा खूप आवडलेला। साडी आहे जी माझ्या बहिणीने बँगलोरवरून माझ्यासाठी आणलेली, सिल्कची साडी आहे। तिचा रंग खूप छान आहे। हिचं ब्लाऊजची पूर्णपणे वाट लावली, तर मग मला आता त्या ब्लाऊज साठी असं काहीतरी करावं लागेल। हिलाही मी असंच ठेवलंय, हिलाही ड्राय क्लीन करून व्यवस्थित ठेवावं लागेल। इकडे रुद्र, इकडे आपण बाहेर जाऊया आता, चल। तुझे शूज कुठे आहेत? आपण बाहेर जाऊया, ये। हल्ली काय माहिती त्याची चिडचिड फार वाढली आहे आणि खाण्याचं पण खूप कमी केले त्याने, आणि मग बऱ्याच प्रयत्नानंतर खायला लागतो। ही माझ्या धीरांच्या लग्नातली साडी आहे। सध्या त्यावेळेस बघा लाल रंगाची खूप फॅशन चालू होती, तर त्यावेळेस मी ही साडी लग्नामध्ये घेतली होती। माझ्या नंदिनी याच्यातलाच राणी कलर घेतलेला, तोही खूप सुंदर वाटत होता। बघ रुद्र किती छान छान साडी ह्या कपड्यांच्या घड्या करत असताना असं मध्ये यायला त्याला फार आवडतं ना, हसतोय आता। पडशील, नो 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 नो, लागेल बाळा, नो लागेल। फिरायला जाऊ, चल 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 चल, चला चला। चला आता मी याला घेऊन थोडंसं फिरायला घेऊन जाते। माझा स्वयंपाक पण बाकी आहे अजून। थोडंसं फिरवून आणलं, आता ऊनही पडायला लागलं, थोडं फिरवून आणलं तर त्यालाही बरं वाटतं, मग थोडी चिडचिड आमची कमी होते। चल आपल्याला जायचंय, बाय बाय। मी जाऊ, मी एकटी जाऊ। या 2 साड्या ड्रायक्लीनला देते आणि त्यानंतर आल्यावर मी स्वयंपाक करते। आज मला एकटीपुरतच करायचं आणि रुद्रसाठी, तर त्यामुळे भाताचाच काहीतरी प्रकार करते। भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, बाय बाय। ये रुद्र बाय करायला, ये ये, आपण भूर जाऊ, चल बाय बाय कर, बाय बाय। भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। बाय।